नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत झणझणीत असं फिश फ्राय रेसिपी। यासाठी आपण साहित्य घेणार आहोत। मॅरिनेट केलेले पॉपलेट घेतले आहे, सोबत मी रवा, मीठ, हळद आणि मसाला घेतला आहे, लाल तिखट आणि कोकम आगळ। हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करू आणि आपण छान ते सारण मॅरिनेट केलेल्या फिशला लावून घेऊ। आता मी हे मिश्रण फिशला लावून घेते आणि मग आपण फिश फ्रायसाठी फिश रेडी करूया। आता मी सर्व फिशला हे मिश्रण लावत आहे। आता हे आपलं सारण लावून फिश रेडी आहेत। आता आपण याला रव्यामध्ये छान डिप करून शॅलो फ्राय करायला घेऊ। रव्यामध्ये आपण हळद आणि थोडंसं मीठ टाकूया। मीठ आणि तिखट आपण ऑलरेडी मिश्रण लावताना घेतलेलं आहे, त्यामुळे आपण आता तिखट नाही घेणार आहोत आणि थोडंसंच मीठ घेणार आहोत। आता छान याला रव्याचं सारण लावून आपण हे फिश फ्राय तळून घेऊ। आता तेल चांगलं तापलं आहे तव्यावर, आपण हे फिश फ्राय शॅलो फ्राय करणार आहोत। हे फिश आपण मंद गॅसवर करणार आहोत। हे एका साईडला छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे। आता हे तुम्ही बघू शकता व्यवस्थित गोल्डन झाले आहे। आपण आता हे दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित फ्राय करूया। थोडंसं तेल टाकायचं साईडने आणि याला व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊ। झणझणीत आपली अशी फिश फ्राय रेसिपी रेडी झालेली आहे। थँक्यू।